ऑफिसमधील कपाटात सेवा पुस्तक शोधत असताना पाठीमागून आलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने महिला कर्मचाऱ्याला मिठी मारून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी पंचायत समिती नाशिकच्या कार्यालयात घडला। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान पीडित महिला ही नाशिक पंचायत समितीच्या कार्यालयात कर्तव्यावर हजर होती। त्यावेळी कार्यालयातील क्लर्क यांच्या सांगण्यावरून तेथे हजर असलेले आरोपी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय वसंत वरखेडे यांचे सेवा पुस्तक कार्यालयातील कपाटात शोधत होत्या। त्यावेळी आरोपी मुख्याध्यापकाने या महिला कर्मचाऱ्यास पाठीमागून मिठी मारून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला। या प्रकरणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय वरखेडे यांच्या विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पुढील तपास करीत आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।